संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे, जे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक म्हणजे सगळ्यांसाठीच उपयोग आहे. दिवस 6वा, रोजनिशी लिहा. मुले आजच्या दिवसाचे नियोजन करून आली होती. एकमेकांना दाखवीत होती. त्यांना गंमत वाटत होती, कारण असे त्यांनी कधी लिहिलेच नव्हते. आणि संपूर्ण दिवस नियोजनामध्ये कधीच बांधला नव्हता. एक अनोखा अनुभव ती घेत होती. सर वर्गात येताच सगळ्यांनाच आपले नियोजन वाचून दाखवण्याची इच्छा होती. सर वर्गात आले आणि दयानंदने पहिला नंबर मारला. त्याने आपले नियोजन वाचायला सुरुवात केली. सकाळी 6 वाजता उठणार, 6 ते 7 अंघोळ, फ्रेश होणार, 7 ते 10 अभ्यास करणार, 10 वाजता जेवून शाळेला जाणार, 11 ते सायंकाळी 5 पर्यंत शाळा, 5 ते 7 खेळणार, 7 ते 7:30 फ्रेश होणार, 7:30 ते 8:30 आपला मार्गदर्शन वर्ग, रात्री 9ला जेवणार, 9:30 ते 10:30 वर्गातील अभ्यास करणार आणि 10:30ला झोपणार. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. सरांनी त्याला शाबासकी दिली आणि विचारले, टीव्ही नाही का पाहणार? सगळेजण हसले आणि दयानंद लाजला. असू दे, पण नियोजन तू खूप छान केलेस हा. मग सर्व मुलांना उद्देशून ते बोलू लागले, तुम्ही सगळ्यांनी आजच्या दिवसाचे नियोजन केल्याचे दिसते. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. काही त्रुटी जरूर राहणार. जसे तुम्ही नियोजन करीत जाल तसतसे त्या ध्यानात येतील आणि त्या तुम्ही दूरही कराल. आता वेळेअभावी सगळ्यांचे नियोजन आपण वाचून घेणार नाही. दयानंद प्रमाणेच तुम्हा बहुतेकांचे नियोजन असणार. थोडेफार फरक असतील. यापूर्वी तुम्हाला मी नियोजनाचे 4 टप्पे सांगितलेच आहेत. त्यातील हा शेवटचा म्हणजे कोणता? दैनंदिन नियोजन, स्वातीने सांगितले. शाबास, तुम्हाला ते नियोजन करणे सोपे जाईल म्हणून मी तुम्हाला हा सराव दिला. आता आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही एक काम करायचं. आता आणखी कोणतं काम? गणेश कुरकुरला. कंटाळायचं नाही. आपल्याला मोठं व्हायचंय ना, मग मी सांगतो तसं करायचं. तुम्ही प्रत्येकाने नियोजन तर केलेले आहे. नियोजन हे भविष्यकालीन असते. त्याची भाषा पहा ना. उठणार, वाचणार, अभ्यास करणार. बरोबर आहे? होय सर, पण अजून तसं केलंय का? नाही. मग आता नियोजन केलंय तर खरं, पण त्यानुसार कृती केली आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठी दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही दिवसभर काय काय केलं ते लिहायचं. सकाळी उठल्यापासून ते आता झोपेपर्यंत वेळेसहित. यालाच रोजनिशी म्हणतात. त्याचा काय फायदा सर? नरेंद्रची उत्सुकता. खूप मोठा फायदा आहे. एकतर तुम्ही त्या दिवसाचे अगोदर नियोजन केलेले असते. आता त्या नियोजनानुसार आपल्याकडून कृती घडल्या आहेत की नाहीत ते आपण स्वतःच पाहायचे, म्हणजेच आपण स्वतःलाच तपासायचे. मात्र रोजनिशी लिहिताना प्रामाणिकपणा आवश्यक आहे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा त्यात उल्लेख करायचा आहे, मग ती चांगली असेल किंवा वाईटही असेल. याबाबत महात्मा गांधींचे उदाहरण आदर्श आहे. माझी आत्मकथामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी अत्यंत प्रांजळपणे लिहिल्या आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते शक्य नाही, पण आपण त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न तरी करूया. आणि एक लक्षात असू द्या की ही रोजनिशी तुमच्यापुरतीच मर्यादित आहे. तुम्हीच त्याचे साक्षीदार व वाचक आहात. दुसरे कोणीही ते पाहणार नाही. दाखवूही नका. त्याचा दुसऱ्याला काहीही फायदा नसतो. कारण रोजनिशी ही आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी लिहिलेली असते. ती कशी काय? नरेंद्रची पुन्हा शंका. एकतर
आपण ठरवितो त्याप्रमाणे वागलो की नाही हे समजते, आणि ठरवल्याप्रमाणे जर वागलो नाही तर आपल्या नियोजनाला काही अर्थच नाही हेही लक्षात येते. नियोजनाप्रमाणे अगदी जसेच्या तसे घडतेच असे नाही. याचे कारण आपण समाजामध्ये राहतो. यामध्ये कुटुंब, शाळा, मित्रपरिवार, गाव सगळे येतात. यातील प्रत्येक घटकाशी आपला या ना त्या कारणाने संबंधही येतो आणि आपणही या समाजाचे घटक असतोच. समाजाशिवाय आपल्या अस्तित्वाची आपणाला कल्पनाच करता येणार नाही. मॅन इज सोशल ॲनिमल. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. समाजातील घटकांचे तुमच्याकडे येणे आणि तुमचे त्यांच्याकडे जाणे हे कदाचित नियोजनात नसतानाही घडू शकते आणि ते आपण टाळूही शकत नाही. सामाजिकता आपणाला जोपासायला हवी, परंतु तरीही आपल्या ध्येयाचे स्मरण आपणाला हवेच आणि त्यासाठी काहीतरी कृती घडायला हवी. पण हे सर्व केव्हा घडेल? रोजनिशी लिहिल्यानंतर. बरं, लिहिलं, पुढे काय? गणेश म्हणाला आणि सगळे हसले. अरे, लिहायचे आणि टाकून द्यायचे यासाठी रोजनिशी नाहीये. रोजनिशी ही स्वयंसूचना असते. रोजनिशी तुम्हाला तुम्ही कशासाठी किती वेळ घालवता हे सांगते. ती तुम्हाला सांगेल यातला किती वेळ सत्कारणी लागला आणि किती वेळ वाया गेला. निरर्थक कामामध्ये वेळ जात असेल तर स्वतःला सूचना द्यावी लागेल की नाही? हळूहळू आपण ते टाळू लागू आणि मग आपला वेळ सत्कारणी वाढू लागेल. एकदा लिहायची की दररोज? हरीने विचारले आणि त्याच्या अज्ञानावर सगळी मुले हसली. अरे हरी, रोजनिशी म्हणजे दररोज लिहायची नोंद होई. त्यात कधीच खंड पडू नये. ती आपल्या सतत बरोबर असायला पाहिजे. आपण परगावी जरी गेलो ना तरी सुद्धा रोजनिशी बरोबर असली पाहिजे. जेथे असाल तेथे संध्याकाळी ती लिहायची आणि अशी दररोज रोजनिशी लिहिल्यानंतर तुमच्यापैकी बहुतेकांच्या आणखी एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या दैनंदिन कामात फारसा काही फरक पडत नाही. तोच तोपणा येतोय. ज्ञानामध्ये फारशी काही भर पडत नाही. रोजनिशी लिहायचाही कंटाळा येईल. रोज रोज तेच तेच काय लिहायचं असंही वाटेल. मग लगेच स्वयंसूचना द्यावी लागेल. नवीन काहीतरी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, कृती केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, अभ्यास दौरा केला पाहिजे. असे आपण सतर्क राहिल्यास दररोज थोडी तरी भर आपल्या ज्ञानामध्ये पडत जाईल. अशी थोडी थोडी भर पडत गेली तरी मुलांनो तुम्ही ज्ञानी बनाल. म्हणजेच ज्ञानी बनणं किती सहज घडतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त गरज आहे ती प्रयत्नशील सातत्याची. डोंगरावरून करंगळी एवढी पडणारी पाण्याची धार जमिनीवरचा काळा पत्थर फोडू शकते. महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील हुंबरवाडी येथील बाळकू रामा शिंदे या 70 वर्ष वयाच्या वृद्धाने 2 वर्ष सातत्याने राबून डोंगर माथ्यावर 25 फूट खोल विहीर खोदून त्यावर मळा फुलवलेला आहे. खोरं आणि टिकाव हे साहित्य. काम करणारे दोघेच, बाळकू आणि त्याची पत्नी. विहिरीचा साधारण घेर तुम्हाला माहीत आहे. तेवढं खणायचं आणि तेवढी माती डबं बाहेर टाकायची. छोटं वाटतं का हे काम? पण ध्येय होतं मळा फुलवण्याचं. मग दररोजच्या नियोजनामध्ये हेच काम आणि त्याची प्रत्यक्ष कार्यवाही. डोंगरातून पाणी काढणारा बाळकू हा भागीरथच नाही का? होय सर, नक्कीच. जवळजवळ सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांनो, पण हे एका दिवसात घडले का? नाही. काही दिवस जावे लागले, तेही अखंड प्रयत्नामध्ये. ध्येयाने वेडी झालेली माणसे असतात ती रोजनिशी लिहित होती की नाही माहीत नाही, पण त्यांचा अधिकांश वेळ हा त्यांच्या ध्येयासाठी खर्च झालेला दिसून येतो. ज्ञानेश्वरांची दैनंदिनी कशी असेल, तुकारामांची कशी असेल, सावरकरांच्या रोजनिशीमध्ये काय सापडेल? त्यांच्या रोजनिशीमध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांनी स्वीकारलेल्या ध्येयासाठीच खर्च केल्याचे दिसून येईल. त्यांच्या रोजनिशीमध्ये निरर्थक गोष्टींना थाराही नसेल. हा आदर्श आपल्या पुढे आहे. आपल्या ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने
आपण आज काय काय केले याचा वृत्तांत रोजनिशीच्या माध्यमातून तुम्हीच तुमच्या पुढे आणाल. त्यातून कदाचित असेही दिसेल की अरे, आज तर आपल्याकडून त्यासाठी काहीच झाले नाही. तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुमच्याकडून झालेल्या गैरकृत्यांचा, अपशब्द वापरल्याचा वा कुणाला तरी दुखावल्याचा उल्लेखही तुमच्या रोजनिशीमध्ये येईल. आणि तुम्ही जर संवेदनशील असाल तर तुम्हाला लाजही वाटेल, रागही येईल. आणि माझी खात्री आहे की हळूहळू तुमच्यातील हे दोष निघूनही जातील. पण कधी? रोजनिशी लिहिली तर? मनोजने उत्तर दिले. शाब्बास, यासाठीच रोजनिशी हवी. याची दुसरी बाजू आहे. दुर्गुण कमी होऊन सातत्याने जर चांगल्या गोष्टी तुमच्या रोजनिशीमध्ये आल्या तर तुम्हीही चांगले व्हाल आणि दररोज ध्येयासाठी काम केल्यास तुम्हीही आदर्श व्हाल. यासाठी तुमची रोजनिशी विधायक मार्गाने दररोज पुढे पुढे सरकणारी असली पाहिजे, नित्य नूतन असली पाहिजे. तुम्हीही दररोज पुढे पुढे गेला पाहिजे, दररोज ज्ञानामध्ये भर पाडली पाहिजे. शाळेत आम्ही दररोज काहीतरी नवीन शिकतोच की, शुभदा म्हणाली. हो, नक्कीच, पण ते तर सगळे शिकतात. चाकोरीबद्ध शिक्षण झाले ते. कुणीतरी शिकवतं आणि तुम्ही शिकता. सगळ्यांच्यासाठी एकच. पण तुमचे प्रत्येकाचे ध्येय तर वेगळे आहे ना, त्यासाठी नको का काही करायला? पण सर, यासाठी वेळ कुठं आहे? शाळेचा अभ्यास आणि काय काय, रमेश कुरकुरला. यासाठीच म्हणतोय ना, रोजनिशी लिहा, म्हणजे वेळ आहे की नाही ते कळेल. थोरा मोठ्यांची चरित्र वाचा, म्हणजे कळेल त्यांना वेळ कसा मिळाला आणि आपणास का मिळत नाही ते. प्रत्येकाला 24 तासच दिलेत ना देवानी. मग रमेश गप्प झाला. थोडं हसून सर बोलू लागले. हे सगळं एकदम करा असं मी तुम्हाला नाही सांगत. हळूहळू सुरुवात करायची. सुरुवातीची रोजनिशी आपल्या मनासारखीच होणार नाही. एखाद्याची होईलही. कारण बऱ्याच वेळा आपण आरंभशूर असतो. एखादी चांगली गोष्ट ऐकली की आपणही आता उद्यापासून मीही असेच करणार असे म्हणतो आणि कामाला लागतो. पण हा आपला उत्साह फार काळ टिकत नाही. आणि मग एरे माझ्या मागल्या आणि ताटकण्या चांगल्या, सगळी मुले म्हणाली आणि खळखळून हसली. असे होऊ नये. आपण आपणाला हळूहळू सुधारायचं आहे. आजची रोजनिशी लिहून झाल्यावर कालची वाचायची, म्हणजे लगेच लक्षात येईल की आपली प्रगती झाली की नाही. अनेक यशस्वी माणसांच्या यशस्वीतेचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये एक समान धागा दिसतो. त्यांच्यातील प्रत्येकाने स्वतःचे भविष्य स्वतःच घडवले आहे. मला असं वाटतं की ध्येयप्राप्तीसाठी हा रामबाण उपाय आहे, स्वतःच स्वतःला सुधारायचं. सर, तुम्ही हे सगळं सांगता आहात ते काय एवढं सोपं आहे असं नाही वाटत आम्हाला, सुरेखा सर्वांच्या वतीने म्हणाली. याच्याशी मीही सहमत आहे बाळांनो. ही बाब कष्टप्रद नक्कीच आहे, पण कष्टाशिवाय कोणाला काय मिळाले सांगा? आणि कष्ट केले पण मिळाले नाही असेही उदाहरण सांगा. तुकाराम महाराजांनी आपणाला सांगूनच ठेवला आहे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मुलांनो, त्यासाठी आपणाला आपली क्षमताच वाढवावी लागेल, झोप कमी करावी लागेल. मी एकदा रात्री माझ्या मित्राबरोबर एका IIT कॉलेजच्या वसतिगृहामध्ये गेलो. ते त्या कॉलेजचे प्राध्यापक होते. एका खोलीमध्ये गेलो. आम्ही गेल्याबरोबर सगळी मुले उभी राहिली. आमच्या मित्राने त्यांना बसायला सांगितलं. आम्ही सगळे कॉटवर बसलो. मित्राने मुलांना विचारले, किती वाजेपर्यंत अभ्यास करता? 2-3 वाजेपर्यंत, एक जण म्हणाला. मी अवाक झालो. मला माझा मुलगा MBBS ला होता त्यावेळीचा प्रसंग आठवला. त्याची परीक्षा चालू होती. मी त्याच्याकडे गेलो. मुलांना त्रास होऊ नये म्हणून मी झोपी गेलो. पण हॉस्टेलमधली सगळी मुले रात्रभर अभ्यास करीत होती. मी सकाळी उठलो, त्यांचा अभ्यास चालूच होता. ना अंघोळ ना चहा. 10 वाजता हातातील पुस्तक ठेवून सर्व मुले परीक्षेला गेली. बाप रे, आपल्या बापाच्याने नाही जमायचं एवढं. नरेंद्रच्या या प्रतिक्रियेवर फारसे कुणी हसले नाही, कारण सगळ्यांची तीच प्रतिक्रिया होती.
ध्येयाचा ध्यास घेतला की वेळेचे भान राहत नाही मुलांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. नानकचंद रट्टू हे त्यांचे स्वीय सहाय्यक. बाबासाहेब अभ्यासाला बसले होते. त्यांना काय हवे असेल ते पुरवायचे. एकदा बाबासाहेब अभ्यासाला बसले. नानकचंद त्यांच्या सेवेसाठी एका कोपऱ्यात बसलेले. काही वेळाने बाबासाहेबांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि अभ्यासाच्या तंद्रीतच ते म्हणाले, जा तू झोपायला. मग नानकचंद गेले. पहाटे 5 वाजता उठून ते पुन्हा बाबासाहेबांसमोर सेवेस हजर. बाबासाहेबांचा अभ्यास चालूच होता. बाबासाहेबांचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि एकदम ते म्हणाले, अरे तू गेला नाही झोपायला. आई शपथ, विजयच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले आणि सगळी मुलं मंत्रमुग्ध झाली होती. तर मुलांनो, असा हा ध्यास. तेव्हा वेळ नाही अशी तक्रार करायची नाही. जरा झोपेला, मनोरंजनाला फाटा द्यायचा. आपण किती वेळ झोपतो, किती वेळ खेळतो, किती वेळ टीव्ही पाहतो ते एकदा रोजनिशीमध्ये लिहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलेच दोष आपल्या लक्षात येतील. यासाठी रोजनिशी आवश्यक आहे. तो तुमचा आरसा असेल. स्वतःला त्यात पाहायचे, स्वतःला तपासायचे आणि स्वतःला सुधारायचे. मग लीनाना रोजनिशी आजपासून? होय सर, सगळेजण एकमुखी म्हणाले. आणि हो, आणखी एक सांगतो. रोजनिशी लिहून झाली की लगेचच उद्याच्या दिवसाचे नियोजन लिहायचे. आणि ते लिहिताना नुकतीच लिहिलेली रोजनिशी पाहायची. काही कारणामुळे एखादी ठरवलेली गोष्ट आपणाकडून झालेली नसते. अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे तुमचा त्यात वेळ गेला असेल. मग राहिलेले काम पुन्हा नियोजनामध्ये घ्यायचे. रोजनिशीत आणि नियोजनामध्ये असे किरकोळ बदल होणारच, पण ते दररोज होत नसतात. कधीतरीच असे प्रसंग येतात. अन्यथा नियोजनाप्रमाणे बहुतेक गोष्टी घडतात. आपलेच आपल्यावर नियंत्रण राहते. स्वतःला सुधारण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. प्रयत्न करून पाहूया. मग उद्या मला तुमची रोजनिशी दाखवणार ना? होय सर, नक्की दाखवू. सर्व मुले खुश दिसत होती.